Hi everyone, good evening. गुड इव्हनिंग Good evening. आवाज येतोय गुड सर्वांना? इव्हनिंग मॅम. हाय, गुड हो इव्हनिंग. स्क्रीन इव्हनिंग मॅम. हा स्क्रीन दिसते का सर्वांना? गुड इव्हनिंग मॅम. हो हो मॅम. मॅम, हा बोल ना. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. हो, तुम्हाला सुद्धा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण मॅडम. मॅडम तुम्हाला. हो, थँक्यू सर्वांना. तुम्हाला पण सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. मग आज राखी बांधली की नाही? चला व्हिडिओ ऑन करा. दाखवा मला हातामधली राखी. कोणी कोणी राखी बांधली? मुलांनी राखी दाखवा. अरे, राखी बांधली की नाही? आणि गिफ्ट दिलं की नाही तुम्ही बहिणींना? बसतो की मॅम. का फक्त राखी बांधून घेतली? मॅम आम्ही आता क्लास झाल्यानंतर बांधणार. ओके ओके, चालेल. हा, आराध्याने बांधली की नाही? आराध्या, मुग्धा मॅम. बांधली की नाही? हा, बोल ना. मॅम काल तुम्ही सर्वनामाची टेस्ट पाठवलेली ती टेस्ट सोडवा ना. काय झालं? तुम्ही सर्वनामाची काल सर्वनामाची टेस्ट पाठवलेली ती सोडवूया ना. ती सोडवायची? अरे, मॅम. टॉपिक मध्येच नाही ना ठेवता येत. हा टॉपिक कम्प्लीट होऊ दे. ज्या पेंडिंग टेस्ट आहेत ना त्या होतील. आणि मॅम त्याची तुम्ही आन्सर शीट पाठवली नाही. काय झालं, मी गावी गेले होते. आन्सर की इथं लॅपटॉपला होत्या आणि बाहेर गेल्यामुळे ते आन्सर की मला पाठवणं शक्य नाही झाले. आता आले मी, पाठवते. काय झालं, हेडफोन दे बघ तुझं. हा ठेवायला पाहिजे होते पण मोबाईलचं काय सुरू आहे? आवाज कमी. कालच्या टेस्टची आन्सर की हो, दिलीच नाही. पाठवते पाठवते पाठवते. मी आता माझ्या पाठवते. बहिणीला पाठवली. आता पाठवते. अरे वा, छान. बरं, कुठपर्यंत प्रश्न झाले होते? मला वाटतं प्रश्न क्रमांक 2 पर्यंत झाले होते का? 2.2च याच हो. मला लिंक संपली होती, बरोबर. बरं, मुग्धाचा एक प्रश्न होता. त्या अगोदर मुग्धाचा प्रश्न घेऊयात. मुग्धा, तुझा प्रश्न मी आत्ता पाहिलाय. काय मोबाईलच पाहणं नाही झालं, कोणाचं काय काय होतं. सरळ व्याजाचा एक प्रश्न होता. काय प्रश्नपत्रिका सोडवली का आज? मुग्धाचा प्रश्न नाही होता मॅम, की ते ना आमच्या शाळेमध्ये शिकवतायत सर. एवढ्या लांबपर्यंत चालली? स्कॉलरशिप शिकवतात तेव्हा ह्याच्यात पण सोडवायला सांगतात की ओके प्रश्न ओके, आला स्कॉलरशिप नव्हता. मधले का? हा, स्कॉलरशिप आणि नवोदय दोन्ही नाही मध्ये आहे. मॅम, नवोदयच्या गाईड मधलंच आहे, पण स्कॉलरशिपचं शिकवल्यावर ह्याच्यातलं पण सोडवायला लावतात. हो, याच्यातलं पण सोडवायला लावलंय का? बरं, स्कॉलरशिप आणि नवोदय दोन्हीला पण आहे. सरळ व्याज दोन्हीला पण आहे. आता पहा काय काढायला सांगितले आपल्याला. दर शेकडा 6.25 दराने सरळ व्याजाने श्याम 2,000 रुपये उसने देतो. 5 वर्षानंतर त्याला मिळतील. दर सादृश्य म्हणजे दर साल दर शेकडा म्हणजे दर आपल्याला माहितीये. दर किती आहे? 6.25%. हा एवढा झाला दर. याच्यामध्ये कालावधी माहितीये, क माहितीये. क म्हणजेच कालावधी. तर हा आहे 5 वर्षांचा. म्हणजे मुद्दल, ही सुद्धा माहितीये. ती आहे 2,000 रुपये. सरळ व्याजाचं सूत्र आहे पहा. सरळ व्याज मुद्दल गुणुले दर गुणुले सरळ मुदत. व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ किंवा कालावधी. क किंवा मोदक असं सुद्धा पाठ करतात मुलं ट्रिकनुसार. आणि छेदामध्ये 100. अशीच ट्रिक आहे का? असं शिकवतात का? हे हो झालं मॅम, तुम्हाला सरळ व्याजाने. अशीच ट्रिक आहे. हो, आणि आता इथे मात्र आपल्याला रास काढायची आहे. मग रास काढण्यासाठी अगोदर सरळ व्याज माहित असावं लागतं. स काढायचं आणि स काढल्यानंतर आपल्याला रास मिळेल. मग रास आणि सरळ व्याज आपल्याला उत्तर द्यायचं सरळ व्याजाचं आणि रासचं. म्हणजे रास सांगायचे आपल्याला उत्तरामध्ये. आता इथे किमती ठेवून घेऊयात आपण. मुद्दल आहे 2,000 रुपये सूत्रामध्ये ठेवून घ्यायच्यात. सरळ व्याज काढतोय आपण. स बरोबर द बरोबर 6.25 आहे. तर मी यातला पॉइंट काढून टाकलाय. पॉइंट नकोय आपल्याला. कालावधी आहे 5 वर्ष.
हा पॉइंट काढून मी लिहिलाय, छेदामध्ये 100 आहे असा लिहिला. पण आता इथे पॉइंट नंतर 2 अंक होते पहा. पॉइंट नंतर 2 अंक आणि ह्या पॉइंट मध्ये 6च्या नंतर होता, पॉइंट नंतरचे 2 अंक, हा पॉइंट काढून टाकलेला आहे. पॉइंट नंतर जेवढे अंक तेवढे शून्य इथे वाढवायचे आपण 100च्या समोर. किंवा असं 100 लिहिलाय की नाही, त्याच्या समोर समजा पॉइंट नंतर एकच अंक होता, तर एकावरती एक शून्य द्यायचा 10 ने गुणा. किंवा पॉइंट नंतर 2 अंक आहेत, एकावरती 2 शून्य द्या, तरी हेच. याच प्रकारे करायचं. एक तर डायरेक्ट 100च्या पुढे 2 शून्य द्या, किंवा वेगळा एक घ्या आणि त्याच्या पुढे शून्य वाढवत वाढवत जा. पहा आता एकक स्थानानुसार जर 0 0 शेवटीपासून जर सारखेच असतील तर ते काढून घ्यायचे. पहा 2000मध्ये 3 शून्य आहेत आणि 10,000मध्ये 4 शून्य आहेत, तर 3 3 शून्य यांचे कमी होऊ शकतात. सारखे सारखे शून्य यांना काट मारायची शेवटी शेवटी असणारे. पहा आता भागाकार करायचा आहे. आता किंवा भागाकार करण्यापेक्षा एक सोपी ट्रिक आहे. 5 आणि 10 यांचा गुणाकार, 5 आणि 2 यांचा गुणाकार 10 होतो. 625 गुणिले 10, छेदामध्ये हा 10च राहणार आहे. मग 10ला 10 कट होणार आहे, 10 10 कट होणार आहे. सरळ व्याज मिळेल 625 रुपये. हे काय मिळालं? 625. म्हणजे इथे जे आपलं प्रश्नचिन्ह होतं तिथे झालं 625. आता रास काढायची. रास म्हणजेच मुद्दल आणि सरळ व्याज म अधिक स यांना एकत्र घ्यायचंय. म होतात 2000 रुपये. सरळ व्याज मिळालं 625. म्हणजे आपली रास मिळाली. रास किती झाली? 2000 आणि 625. 2625 ते मिळालं. बघ मुद्दा पर्यायामध्ये आहे कसं उत्तर? 2625 पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. आणि आन्सर केला तर आन्सर चेक कर, राईट आहे का मुद्दा? मी पण सोडवलेलं, पण मी तिथनं काय केलं, शून्य पॉइंटचे शून्य काढले नसतील किंवा पॉइंट काढला नसेल. पॉइंट मुळे चुकलं का? हो, पॉइंट इकडे सरकवलेला. हो, शून्य घालून पॉइंट सरकवलेला. ओके, बरं आता लक्षात आलंय ना? आता काय अडचण नाही. मॅम क्लास जॉईन करायला खूप होते मला. काय होतंय? क्लास जॉईन करायला जमत नाहीये का? लिंक जॉईन होत नाहीये का लवकर? बर मी हो मॅम, काल आणि परवा दिवशी आणि आज लिंक जॉईन नाही, काय झालंय 2 दिवस झालं मीच बाहेर जाते, तर ते मलाच उशीर होतोय क्लास सुरू करायलाच. क्लास सुरू होण्यासाठी थोडासा वेळ लागतोय. उद्यापासून नाही होणार. आता हे सण असल्यामुळे थोडस बाहेर वगैरे जावं लागतंय, क्लास पण असतात. बरं पहा, सर्वात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर आहे. पाहता सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती असेल बरं? सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999. व्हेरी गुड. 1 अंकी म्हटलं असतं तर 9, 2 अंकी म्हटलं की 99, 3 अंकी म्हटलं की 999. फक्त 9 वाढवायचे. जेवढा वेळा 3 अंकी म्हटलं की 3 9, 4 अंकी म्हटलं की 4 वेळा 9, 5 अंकी म्हटलं की 5 वेळा 9, या प्रकारे जायचंय. बर, सर्वात मोठी 3 अंकी तर घेतली. त्यानंतर आणखी काय होते? सर्वात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास. आता सर्वात लहान 4 अंकी संख्या पहा. एकावरती 3 शून्य द्यायचे, म्हणजे हे झाले 1000. 1000मधून जर 999 वजा केलं तर उरतात 1. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला आता पहा पुढचा प्रश्न पाहूयात. आणि आता यानंतरचे मी तुमचे उत्तर चॅट बॉक्स मध्ये पाहते. आता जो प्रश्न समजणार नाही ते हँड रेज करा. ही एक पदावली आहे, याला सरळ रूप दिल्यावर काय उत्तर येणार आहे? प्रत्येक कंस सोडवत सोडवत जायचंय. चला उत्तर येऊ द्या.
शून्य. ओके. आराध्याचं म्हणणं आहे शून्य येत आहे. ओके. कोमल, मुग्धा, कोमल पर्याय 4 म्हणणं आहे. 3 आहे का मॅम? शून्य उत्तर येतं. शून्य येतं. ओके, बरं. चला आता मी चेक करते शून्य येतं की काय येतं, चेक करूया. आता पहिला कंस सोडवून घ्यायचा आहे. 1 अधिक 2 हे 3 झाले. 3 वजा 3 इथे तर शून्य झाला. पहिल्या कंसाचं उत्तर शून्य झालं. शून्य अधिक आता दुसरा कंस पाहूयात. सर्वच कंस आहेत म्हणून पहिल्यापासून कंस सोडवत सोडवत जायचं. 5 आणि 4 9 झाले. 9 वजा 9 हे शून्य झाले. पुन्हा 6 आणि 7 हे 13 होतात. 13 वजा 13 पुन्हा एकदा शून्य. आता नंतरच्या कंसाकडे 8 आणि 9 हे 17 होतात. 17 वजा 17 हे पण शून्य झाले. 12 आणि 13 हे 25 होतात. 25 वजा 25 हे पण शून्य झाले. म्हणजे सर्व शून्यांची जर बेरीज केली तर ती शून्यच होते. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जे की सर्वांचं आलं होतं. अतिशय सोपा प्रकारचा प्रश्न होता. व्हेरी गुड. सर्वांचा आन्सर येते. चला पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न दिसताना फक्त मोठा दिसतोय. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3, 4, 5 आणि 6 ने निशेष भाग जातो? निशेष भाग जाणे म्हणजेच बाकी शून्य उरणे. काल सुद्धा आपला क्लास होणार होता पण पाऊस होता खूप आणि पावसामुळे लाईट पण नव्हती आणि रेंज पण नव्हती. वायफाय पण काहीच होत नव्हतं. ओके, ऑप्शन नंबर बी. बी म्हणणं आहे. आता 3ने, 4ने, 5ने आणि 6ने भाग जातो. आता प्रत्येकाला पाहिजे आपल्याला कसोटीमध्ये जायचं आपल्याला. 5ची कसोटी तर काय आहे? एकक स्थानी 0 किंवा 5 असायला हवा. मग 0 किंवा 5 म्हणजे पहिला पर्याय तर गेला. आपण पहिल्या पर्यायाकडे पाहणारच नाही. त्यानंतर आता 4ची कसोटी, 3ची कसोटी आणि 6ची कसोटी असं कसोट्यानुसार पाहिजे. 3ची कसोटी आहे. अगोदर आपण 5ची चेक केली. 5च्या चेक केल्यानंतर 60 हा नंबर बसतो यामध्ये किंवा 80 पण बसतोय आणि 90 पण बसतोय. हा 36 बसत नव्हता म्हणून तो कट केला. आता 3ची कसोटी अंकांची बेरीज ही 3च्या पटीतील असावी. 0 आणि 6 हा 6 होतो. 3च्या पटीमध्ये येतो. आता 4ची कसोटी होती एकक आणि दशक हे 4च्या पटीतील असावेत. येतो. 5 4 1 4 2 उरले 4 पंचे 20 किंवा म्हणजेच 15 चोक 60 म्हणजे 4ने सुद्धा भाग गेला आणि 6ने सुद्धा जातो. 6ची कसोटी होती की 2ने पण भाग जायला हवा आणि 3ने पण जायला हवा. मग 2ने पण जातो आणि 3ने पण जातो आणि 6 60 असा हे आपल्याला पाहता क्षणी लक्षात येतो. म्हणून ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 18ने भाग जातो? सातव्याचं द्या 7. प्रश्न क्रमांक 7. 7चं 4 आलं. वृंदाचं आलं. तेजस्विनी, मुग्धा, व्हेरी गुड. शिवेंद्र राजे, आराध्या, साईराज सर्वांचं आन्सर येते. 18ची कसोटी होती की 9ने पण भाग जायला हवा आणि 2ने पण भाग जायला पाहिजे. मग आता 2च्या पण पटीमध्ये आहे आणि आता 9च्या पटीमध्ये आहे का हे पण चेक करायचंय किंवा 18च्या पाड्यामध्ये येतोय का असं चेक करायचं. 3ची, 9ची आणि 18ची या कसोट्या सारख्या आहेत. पहा किती वेळा 6 आहे. आता आपण डायरेक्ट या प्रकारे चेक करू. 1 2 3 4 5 6. मग आता 6 वेळा 6 म्हणजे 36 यांची बेरीज होते 36. 9च्या पाड्यामध्ये पण 36 होतो आणि समसंख्या आहे म्हणजे 2ने सुद्धा निश्चितपणे भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. कसोट्यानुसार चेक करायचंय.
पुढचा स्वाध्याय पाहूयात, स्वाध्याय 2.3. या स्वाध्यायामध्ये कोणाला काही अडचण? आज बरेच जण जॉईन नाही झाले. उद्यापासून नवीन लिंक तयार करते. बहुतेक या लिंक मध्येच काय प्रॉब्लेम येतोय की काय काय माहिती. मॅम व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. हो ऑन ठेवा. उद्याची नवीन लिंक तयार करून पाठवते. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आलाय लिंकचा. रेकॉर्डिंग देते आज लवकर. काय होतं, दुसरा लॅपटॉप खराब झाला होता म्हणून ते या लेक्चर नंतर लगेचच मुलीचं लेक्चर असायचं म्हणून थोडंसं रेकॉर्डिंगला कधी कधी होतो उशीर. तिचं लेक्चर झाल्यानंतर करावे लागते अपलोड. ओके चला, हा प्रश्न पाहूयात आपण. -1 ला त्याने 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. 100 वेळा जर गुणलं तर गुणाकार काय येतो? हं. 1 गुणिले 100 वजा 1 गुणिले 100 करायचं. पाहता, -1 गुणिले 100 जर केलं म्हणजे -1 ला त्याने 100 वेळा गुणायचंय. 100 वेळा जर गुणलं तर गुणाकार जो आहे तर तो 1 येतो. फक्त असा असतो पहा. आता हा नियम आहे. मायनस मायनस हा इंटेजर्स मध्ये तुम्हाला नियम पाहायला मिळेल. मायनस मायनस हा प्लस होत असतो. प्लस प्लस हा सुद्धा प्लस राहतो. 2 धनसंख्या असतील तर त्यांचं उत्तर हे धन राहतं. 2 ऋण असतील, ऋण म्हणजेच मायनस मायनस वाले नंबर असतील तर ते सुद्धा प्लस होतात. 1 प्लस असेल आणि 1 जर मायनस असेल तर तो नंबर मायनस असतो. पुन्हा सुरुवातीचा मायनस नंतरचा प्लस असा जरी असेल तरी तो मायनस होतो. हे आपल्याला पूर्णांक संख्यांमध्ये हे नियम शिकायचे पुढे. मग हे तसंच आहे. आता इथं समप्रमाणामध्ये संख्या घेतल्या. आता इथेच हे जर आपण म्हटलं असतं की 101 वेळा गुणला, 101 वेळा जर असतं तर वजा 100 झाले असते. 102 म्हटलं तर फक्त 100 झाले असते. आलं लक्षात तुम्हाला? किंवा आपण आणखी एक सोपं उदाहरण घेऊयात. वजा आणि काय म्हणता येईल ऋण किंवा प्लस वाला नंबर कसा येत असतो पहा. -2 आणि -2 यांचा जर गुणाकार केला तर तो फक्त 4 येतो पूर्णांकामध्ये. म्हणजे प्लस वाला 4, जिथे आपण साईन देत नाही, कुठलंच साईन देत नाही, तो प्लस वाला नंबर असतो. पण असा जर केला की -2 गुणिले -2 गुणिले -2, इथे मात्र उत्तर हे -8 येतं. आणि जर 4 वेळा केला तर तिथे उत्तर जे आहे ते प्लस वाला नंबर येतो. हे लक्षात आलंय तुम्हाला? किती जणांना हे समजलं बरं? मॅम हे कधी शिकवणार आहात? हे शिकवणार आहे, तुम्हाला येणार आहे. तुम्हाला सेपरेट असं प्रकरण नाही यावरती, पण उदाहरणं आहेत. उदाहरणं आहेत. आलं लक्षात? मॅम त्याचे ट्रिक समजावून सांगा. हे लिहून घ्या तुम्ही. हे मायनस मायनस प्लस होतात. 1-2 उदाहरणं सांगतो तुम्हाला. याच्यानंतर आपल्याला खूप वेळा हे घ्यावं लागणार. आता समजा हाच जर 2 मी 4 वेळा गुणाकार केला असता. -2 गुणिले -2 गुणिले -2 पुन्हा एकदा गुणिले -2 तर काय झालं असतं? 8 आणि 8 दुणे 16. पण हा 16 कसा झाला असता? प्लस वाला. प्लसचा नंबर दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. +16 आणि फक्त मॅम धन धन म्हणजे प्लस वाला नंबर +16. जिथे प्लसचं साइन त्याला धन म्हटलं जातं. आणि ज्या नंबरच्या अगोदर साइन राहतं त्याला ऋण असा शब्द आहे मराठीमध्ये. आणि तुम्हाला आता इंटिजर्स मध्ये लहान मोठेपणा पण येणार आहे पहा. समजा तुम्हाला जर विचारलं की हे 4 मोठे आहेत की हे -8 मोठे आहेत, या दोघांमध्ये जर तुलना करायची ठरवली तर कोण मोठा असेल बरं? 4 मोठे. अगदी बरोबर आहे. कुठलाही 4 मोठे. हो हो पहा. आणि जर असं म्हटलं असतं की -2 आहे आणि हा प्लस वाला फक्त एकच आहे, आता कोण मोठा आहे? एक.
म्हणजे एक. कोणताही मायनस वाला नंबर हा प्लस वाल्या नंबर पेक्षा मॅम मला समजले नाही. नाही समजलं. हे येणार आहे आपल्याला पुढे. आणखी एक दोन उदाहरणं घेते. तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे कारण यानंतर पदावली असतील, बरीचशी उदाहरणं असतील तर यानुसार सोडवायचे आहेत तुम्हाला. पहा, समजा तुम्हाला आणखी एक तुलना सांगते. वजा 200 आहेत आणि 5 आहेत. यांच्यामध्ये मोठा कोण असं म्हटल्यानंतर याचं उत्तर काय असेल बरं? 5 मध्ये. अगदी बरोबर आहे. 5. आता वजा 4 आणि वजा 8 यांच्यामध्ये मोठे कोण? वजा 4. अगदी बरोबर. 4. मोठा झाला. 4. वजा 1 आणि वजा 300 यांच्यामध्ये मोठा कोण? वजा 1. वजा 1. हे समजून वजा 1 हे समजून घ्या. आता वजा 200 आणि 5 यांच्यामध्ये आपण तुलना केली. आपण 5 ला मोठं म्हटलं आणि 200 ला. आता माझ्याकडे 200 रुपये होते पण मी ते कोणाला तरी दिलेलेत, उसने दिलेत, मी दुसऱ्यांना दिलेत. त्याचवर 200 रुपयांचं कर्ज आहे. आलं लक्षात? माझ्यावरती 200 रुपयांचं कर्ज आहे आणि तुमच्याकडे आता सध्या 5 रुपये आहेत. बरोबर? आता सध्या 5 रुपये आहेत. मग आपल्या दोघांमध्ये मोठा कोण झाला? तुम्ही. मी कशी म्हटली? 5. ज्याच्यावरती कर्ज आम्ही ज्याच्यावरती तो कर्ज आहे, तो लहान राहत असतो. आलं लक्षात? 5. हा. ते 5 रुपये का असेना पण ते तुमचे स्वतःचे आहे. माझ्याकडे 200 रुपये होते पण सध्या आहेत का? आता नाहीयेत. ते कर्ज आहे. हा. आलं लक्षात? किंवा माझ्याकडे होते मी दुसऱ्यांना देऊन टाकलेत म्हणजे माझ्याकडे होते म्हणजे वजा 200 रुपये आहेत. आता सध्या काहीच नाहीये आणि तुमच्याकडे सध्या आहेत असं असतं एक प्रकारे. या प्रकारे समजून घ्या. वजा म्हणजे एक प्रकारे उसने किंवा कर्ज म्हणायचं शक्यतो म्हणजे लक्षात राहायला सोपं. बरं, हे उदाहरणांचं आपण घेऊयात नंतर एक सेशन पूर्ण होईल तुमचं. आता समजलं ना तुम्हाला तात्पुरतं? फक्त समप्रमाणामध्ये तर किती नंबर येऊ द्या, किती मायनस नंबर येऊ द्या, समप्रमाणामध्ये असतील. म्हणजे समप्रमाणामध्ये दिलेल्या संख्या 6 असतील, 8 असतील, 10 असतील, 12 असतील, अशा प्रमाणात तर त्या प्रश्नाचं उत्तर प्लस मध्ये येत असतं. आणि ऑड नंबर्स मध्ये असतील म्हणजे विषम प्रमाणामध्ये असतील संख्या, दिलेली संख्या समजा 3 असतील, 5 असतील, 7 असतील, 9 असतील, यासारख्या जर असतील तर दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे मायनस मध्ये येतं. एका मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत 1250 रुपये असेल तर मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला पडतील? त्याला येऊ द्या प्रश्नाचं उत्तर. 50 भागिले 5 राहिले 2 5 5 25 250 बी. उद्याचं उत्तर मिळालं. शिवेंद्र राजेंचं मिळालं. वृंदा, ईश्वरी, हर्षित, व्हेरी गुड. प्रश्नाचं उत्तर मिळतंय आणि जवळजवळ सर्वांचंच उत्तर बी आहे. आपण चेक करूया. पण आता ज्या काही जोड्या आहेत त्या जोड्यांमध्ये एका जोडीची किंमत काढून घ्यायची. एका जोडीची किंमत माहिती असेल तर तुम्हाला कितीही जोड्या विचारू द्या. आता मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत एका जोडीची किंमत 250 आहे. आता मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत. आता मोज्यांच्या अगोदर एक जोडीची किंमत काढूया. मोज्यांच्या 5 जोडीची किंमत किती होती? 1250. मग या 1250 भाग द्यायचा आहे तो 5 होईल. भागिले 5. हो, भागिले 5. मग भागिले 5 तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडू शकता. असं भागाकाराचं चिन्ह देऊन पुढे 5 मांडला तरी चालतो. आता मला 250. हो. हा काय येईल? आता जे काही उत्तर ते येईल ते एका जोडीचं उत्तर असेल ते. हे मोजे आहेत 5 जोडी. हे 5 जोडीवरून आपण एक जोडी पुढे विनी 5 एक 5, 5 दुने 10, 2 उरले, 5 5 25,
हा 0 आहे असा. आता एक मोजांची जोडी ही 250 रुपये. एक जोडी त्यांची जोडी ही किती रुपयांना मिळाली? 250 रुपये. बरं, आता त्यांनी काय सांगितलं? मोजांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. तर टोपी जी आहे ती स्वस्त झाली की महाग झाली बरं? टोपी महाग असेल की स्वस्त असेल? महाग. महाग. अरे मोजाची ऐका, मोजाची एक जोडी जर घेतली तर त्या जोडीमध्ये 2 टोप्यांच्या जोड्या येतात. आलं लक्षात? टोप्या स्वस्त आहेत. मग टोपीची जोडी आपण टोपी काय करावं लागेल? 250 ला भाग द्यायचा 2 ने. म्हणजे 2 एक बेक बे बेक बे बे 2 4 एक उरला बे पंचे 10. म्हणजे एक टोपीची जोडी किती रुपयांना मिळाली? 125 रुपयांना जोडी मिळाली. बरोबर. आता एक टोपीची जोडीची किंमत मिळाली, एक मोजेच्या जोडीची पण किंमत मिळाली. आता आपल्याला मोजांच्या 2 जोड्या घ्यायच्यात. मला सांगा, मोजांच्या आता 2 जोड्या घ्यायच्यात तर 250 प्रमाणे 2 जोड्यांचे पैसे किती होतील? 500 अगदी बरोबर. 500 त्यांच्या 4 जोड्या घ्यायच्यात. 125 प्रमाणे 4 जोड्यांच्या किमती किती होतील? 4 टोप्या 500 अगदी बरोबर 500च होणार आहे. आता या दोघांची 500 आणि 500 किती होतात बरं? 2 500च्या नोटा एकत्र दिल्या झाल्या किती झाल्या? पर्याय क्रमांक बी. ओके, समजलं? प्रश्न समजला का सर्वांना? ओके, कोणाला समजलं नाही त्यांनी हँड रेज करायला लगेच. मी असं सोडून ओके, सोडवून पाहिलं होतं का? मॅम मी बरोबर सोडवलेलं. अरे वा, छान. मॅम मी पण असं सोडवलेलं. मी सोडवून पाठवलंय. ओके ओके. मॅम हा बोल. मॅम हा बोला. मॅम मॅम पहिला प्रश्न घ्या ना. पहिलं झालं ना बाळा. मुग्धाने छान मॅम पहिला प्रश्न घेतला ना तुम्ही, तेव्हा मी नव्हतो. बर, काय बरं? हा का? -1ला त्याने 100 वेळा गुणल्यावर हा का? बर, हे पहा. -1ला जर 100 वेळा, पण वेळा म्हटले बरं का, लक्षात ठेवा. फक्त -1 गुणिले 100 असं नाहीये. आलं लक्षात तुम्हाला? असं नाहीये. 100 वेळा गुणायचंय, 100 वेळा. जसं 2ला 2 वेळा, 4ला 4 वेळा. हा वेळा शब्द महत्वाचा इथे. आलं लक्षात? असं जर 100 वेळा गुणलं तर गुणाकार हा फक्त एकच येणार आहे. जर तो 99 वेळा गुणलं असतं तर -1 झालं असतं. 99 वेळा गुणलं असता तर -1 झालं असतं उत्तर. जर 98 वेळा गुणलं असतं, -1 ने जर 98 वेळा गुणलं असतं तर उत्तर 1 झालं असतं. 97 वेळा गुणलं असतं तर उत्तर पुन्हा -1 झालं असतं. असं का झालं हे लक्षात आलं तुम्हाला? इथे काहीतरी लक्षात आलं असेल ना तुम्हाला थोडंफार? 98 या संख्या कशा आहेत बरं? या 100, 98 समसंख्या समसंख्या आहे. तेवढ्या वेळात सांगितलंय म्हणजे त्या प्रमाणामध्ये गुणलं आपण. तेवढ्या संख्या होत्या त्या प्रमाणामध्ये गुणलं आपण. समसंख्या तर होत्याच त्या, पण त्या प्रमाणामध्ये गुणलं. आणि जर विषम संख्या समजा 3 वेळा गुणलं त्याच संख्येने त्याच संख्येला 5 वेळा गुणलं, 7 वेळा गुणलं तर येणारं उत्तर वजा वजाचं हे उत्तर हे वजा. आणि असं जर असेल एक प्लस वाला नंबर असेल तर तो वजाला वजा राहतो. हे लक्षात आलंय तुम्हाला? या प्रमाणामध्ये लक्षात ठेवा. प्रमाण आणि वेळा हा शब्द लक्षात ठेवा. बरं, आता प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. एका परीक्षेला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले.
काय झालं? राहिला काय? मॅम एक तिसरा प्रश्न राहिला. हा आता पाहूयात. हा थोडं जास्त स्क्रोल केलं ना खाली प्रश्न. हा बस स्टारच्या जागी किती किंमत घातल्यास ही किंमत या संख्येस 11ने पूर्ण भाग जाईल. सोपा प्रश्न एकदम. काय करावं लागेल? 11च्या कसोटीमध्ये ठेवायचंय आपल्याला. 11ची कसोटी काय आहे? समस्थान आणि विषमस्थान. पुस्तकात हो अरे जरा वेगळं स्थान झालं का आपलं? या प्रकारे बेरीज करायची. दुसरी बेरीज करून 6 आणि 1. विषम स्थानांवरती कोण कोण मिळालं? विषम स्थानांवरती आणि समस्थानांवरती. स्थानं नाही लक्षात ठेवली, एकाड एक नंबर घेतलं तरी चालतील. विषम वरती होता 5, त्याच्यानंतर होता असा स्टार, त्यानंतर होता 9. यांची ऍडिशन किती झाली? 5 स्टार आणि 9. पुस्तकात वेगळं आहे प्रश्न. प्रश्न वेगळा आहे का? बर असू द्या. हो. बर असू द्या. तुमचा असेल काय वेगळं असेल तर मला पाठवा. मॅम पहिला प्रश्न पुन्हा घ्या ना, मला समजला नाही. रेकॉर्डिंग पहा बाळा तू आता. कोणाकोणाला नाही समजला मी त्यासारखी उदाहरणं घेते तुम्हाला आणखी. एवढे 1-2 प्रश्न होऊ द्या, उदाहरणं घेते. एवढा खालचा गुरुदास सारखा प्रश्न होऊ द्या. तो घेतला की आणखी त्याच्यावरतीच उदाहरणं घेते. पहिल्या प्रश्नासारखी उदाहरणं घेते तुम्हाला इंटेजर्स मधली. बरं आता दुसरा वरती आता कोणी 6, 8 आणि 1. 6 अधिक 8 अधिक 1. बर आता करा बेरीज. किती झाली? 8 आणि 6 14. 14 आणि 1 15. फरक कितीचा आला बरं? फरक 14 येतोय 15चा आणि 14 ऑप्शन नंबर 1. एक आहे. आणि 11ने भाग जाण्यासाठी एकतर फरक तो शून्याचा असायला हवा किंवा 11च्या पटीतला असायला हवा. बर आता या स्टारच्या जागी जर मी 1 ठेवला असता पहा तर मग इकडे ऍडिशन ही 15 झाली असती, बरोबर 15 झाली असती आणि फरक हा शून्याचा झाला असता. म्हणजे पर्याय 1 हा बसतोय व्यवस्थित, बरोबर. आता 3 पण ठेवून पाहूयात. 3 जर ठेवला असता तर 14 आणि 3 17 झाले असते. 17 आणि 15 यांच्यातला फरक हा 2चा फरक मिळाला असता. जर 5 जर ठेवले असते तर इथे 14 आणि 5 19 झालं असतं. 19 मधून 15 गेले म्हणजे 4चा फरक इथे मिळाला असता. 7 जर ठेवले असते तर 14 आणि 7 21. 21 मधून 15 कमी केले 4चा फरक. मग आता तुम्हीच मला सांगा बरं कोणता फरक योग्य ठरेल? कोणता फरक योग्य ठरेल यांच्यामधला? कोण घ्यायला हवा आपण स्टारच्या जागी? 1. हा 1 घेतला. पहा बरं या स्टारच्या जागी 1 घेतला. आता इथे ऍडिशन 14 होत 15. त्यांच्यातला फरक जो आहे तो होता 1चा, आता झाला 0चा. आता 11ने सहज भाग जाईल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न समजला का? कसोटीनुसार. हा कसोटीनुसार. आता पुढचा प्रश्न. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. काय एक्सप्लेन करू लगेच? करा प्रयत्न करा. एक्सप्लेन करा. एक्सप्लेन करू. ओके. आता असा जो प्रश्न असतो की नाही अशा प्रश्नांमध्ये थोडस आपल्याला एक्स वाय असं थोडस चलानुसार जावं लागतं. अक्षरांचा उपयोग करावा लागतो. हा आता इथे काय करूयात आपण? कोण कोण आहे उदाहरणामध्ये? गुरुदास आहे. त्या गुरुदासचं नाव घेऊयात. गुरुला गुरु लिहूयात इथे. एवढं मोठं काय नाव त्याचं लिहित नाही मी. गुरुदास आहे. दुसरा आहे रमेश. तिसरं कोणी आणखी? लीला. तिघांची नावं मी लिहून घेतली. मॅम हा बोल ना.
ते त्यांची ती संख्या ते पर्यायामध्ये दिलेली असते. 25, 40, 35 न प्लस प्लस केलं तर उत्तर भेटतं. हो तसंही चालतं. पण ही पद्धत लक्षात ठेवा ना, हे सुद्धा आलं पाहिजे तुम्हाला. आता यानंतर 83 फक्त प्लस मध्ये म्हणजे तसंही केलं तरी चालेल, पण या पद्धतीने सोडवून पाहता. माझी पद्धत तुम्हाला सोपी वाटते का पहा. बरं, आता आपण कोणाला तरी एक जणाला एक्स मानायचंय. बरं, आता आपण तुलना पाहूयात. गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त आहेत रमेशला. मग ज्याला जास्त आहेत त्याला आपण काय करू? एक्स अधिक 15 करूयात आणि ज्याला कमी आहेत त्याला एक्स मानूयात. म्हणजे गुरुदासला रमेशपेक्षा कमी आहेत. ज्याला कमी आहेत त्याला एक्स मानायचं. म्हणजे गुरुदासला आपण एक्स मानलं. गुरुदासला रमेशपेक्षा 15 गुण जास्त आहेत म्हणून एक्स अधिक 15 करूयात. आणि लीलाला तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी आहेत. म्हणजे आता लीलाचे जे गुण होतील एक्स वजा 7 होतील ते. कारण एक्स म्हणजे गुरुदास आहे आणि तुलना ही गुरुदासपेक्षा आहे. शक्यतो एक्स कोणाला मानायचं? ज्याच्यासोबत सर्वांशी तुलना असेल असा एखादा पाहायचा कोणीतरी. मग असा गुरुदासच आहे म्हणून आपण त्याला घेतलं. आता तिघांची जर बेरीज केली तर तिघांची बेरीज ही किती सांगितली त्यांनी? 83 आहे. मग इथं 83 एकत्रित आपण 83 लिहून घेऊयात. तिघांचे एकत्रित गुण 83 होते. 83 होते. आता इथे सर्व एक्स ची ऍडिशन करायची. इथे एक एक्स आहे, दुसरा एक्स आहे, आणखी एक तिसरा एक्स आहे. म्हणजे सर्व जर एक्स मिळवले तर ते झाले 3x. आता प्लसला प्लस तसाच करायचा. एक्स तर काढून घेतले. त्यानंतर राहिला हा प्लसला हा 15 राहिला आणि त्याच्यानंतर हा मायनस राहिला. मायनस हा 7 आणि त्याच्या पुढे हा 83 आहे असाच ठेवायचा आहे. आता आपल्याला अपेक्षित आहे या 3x ची किंमत. ज्याची किंमत काढायची त्याला बाजूला काढायचं. 3x बरोबर जेव्हा घेतो तेव्हा बरोबर घेतल्यानंतर बरोबरच्या पुढे जो नंबर असेल त्यालाच अगोदर घ्यायचंय. 83 ला घ्यायचंय. बरोबर बरोबरच्या पुढे कोण आहे? दुसऱ्या बाजूला डावी बाजू आणि उजवी बाजू अशा दोन बाजू तयार होत असतात. मग आता ही बाजू घेत. मग आता इकडे हे जे नंबर आहेत हा 15 आहे, हा 7 आहे. आता हा लेफ्ट साइडला तो आपल्याला राईटला घेऊन जायचा. असं जेव्हा त्यांच्या ज्या आहेत त्यांच्या जागा जेव्हा बदलायच्या असतात त्यांच्या तेव्हा साईन पण चेंज होत असतात. आता हा जो 15 आहे हा प्लस वाला आहे. तर तो लेफ्ट कडून हा राईट कडे जर गेला तर तो मायनस होणार आहे. हा काय होईल? हा मायनस होईल किंवा डायरेक्ट इथे आपण मायनस करून घेऊ शकतो त्यांना. आणखी एक स्टेप येथे तुम्ही ही सोपी जाईल पहा. तुम्हाला इथेच अगोदर करून दाखवते. मग तुम्हाला एवढं काही हे पण नाही होणार. जास्त त्रास नाही होणार इथे समजायला पण. 3x अधिक इथे 15 आणि 7 यांची इथेच वजाबाकी करून घ्या. यांची वजाबाकी केली तर ती 8 होणार आहे. हा पुढचा 83 बरोबर तसाच आहे तसाच. 3x ची किंमत काढायची म्हणून 3x आहे असा. हा पुढचा क्लास संपलो काय झालं? करायचं. नाही बेटा आज रिजॉईन नका करू. आज मला थोडीशी कामं राहिली तर मॅम नाही रिजॉईन नाही करायचा. क्लास संपल्यावर 8 जर वजा केले तर हे होतात 75. रिजॉईन नाही करायचा. एका मिनिटामध्ये होईल. सोपं आहे उदाहरण. एक्स बरोबर आता हा गुणाकारामध्ये 3 आहे. त्याची जागा बदलते. जागा जर बदलली गुणाकाराचा भागाकारामध्ये येतो. मग 3 आणि x यांच्यामध्ये कोणीच नाही म्हणजे तो भागाकार आहे. x बरोबर आता 3 ने जर भाग गेला तर 3 1 3 3 2 6 1 उरला 3 5 15. x ची किंमत मिळाली 25. गुरुदासचीच मिळाली ना आपल्याला. गुरुदास विचारला त्याची 25. जर म्हटलं असतं रमेश किती तर 25 अधिक 15 आणि लीला किती तर 25 वजा 7 या प्रकारे करून घ्यायचं. बरं राहिलेले प्रश्न आपण उद्या घेऊयात. आणि उद्या ते तुम्हाला इंटेजर समजत नाहीत ना तर ते प्रश्न घेईल.